जय हिंद शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, सर्वांना आनंदाची बातमी. शेतकऱ्यांसाठी आपल्या बारामती येथे 17 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत कृषी प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे. त्या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे नवनवीन वाण, नवनवीन बियाणे, नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला बघायला मिळणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, जे कृषी नवीन तरुण मंडळी वगैरे आहेत त्यांनी वेळ काढून त्या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग व्हावा आणि तिथले नवनवीन तंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करावा. बघा, आपण आपल्या शेतामध्ये जे ऊस उत्पादन होतो ते 25 ते 30 टन एक एकरी होतो, परंतु नवनवे AI टेक्नॉलॉजी वापरून तिथं कृषी प्रदर्शनामध्ये असले ऊसाचे वाण आलेले आहेत ज्याचं उत्पादन एकरी 200 टनपर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि ते दाखवितात कशा प्रकारे होतात. 30-30 फूट, 25-25 फूट एवढा उंच ऊस जात होतो. त्यासाठी आपण सर्व तरुण मंडळी त्यांनी तिथं जाऊन पाहावा कसं तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी त्याचा आपल्या शेतातलं उत्पादन कशा प्रकारे वापरतात, कशा प्रकारे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन वाढवतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे तिथं नवनवीन तंत्रज्ञान आहे, नवनवीन व्हरायटीचे पीक आहेत ज्याला बाहेर देशामध्ये मागणी आहे. आपण आपल्या शेतामध्ये जे भुसार घेतो, गहू, ज्वारी, याला मार्केटमध्ये जास्त किंमत नसते. ते घरी खाण्यापुरतं घ्यावं फक्त आपण. आता बाहेर जे एक्सपोर्ट क्वालिटीचे नवीन जिथं बाहेर देशामध्ये ज्या ज्या गोष्टीची मागणी आहे तसले नवनवीन आपल्याला बियाणे, तसले नवनवीन जातीचे आपल्याला पीक तिथं पाहायला भेटतं. सर्वांनी तिथं जावं, त्याची अंमलबजावणी आपल्या शेतामध्ये करावी, तिथली माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी करून आपले शेतीचे उत्पादन वाढवावे. यासाठी माझा सर्वांना आणखीन एकदा आग्रह आहे की सर्वांनी त्या कृषी प्रदर्शनामध्ये जाऊन तिथले नवनवीन तंत्रज्ञान पाहून त्याचं अवलंब आपल्या शेतामध्ये करावा. धन्यवाद. आणखीन तुम्हाला तिथले कृषी प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर तिथले कोणकोणत्या गोष्टी आवडलेत काय नाही ते कॉमेंटमध्ये करा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे ती कॉमेंट करा. धन्यवाद.